प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। ऋग्भिरीतं ऋजुभिरन्तरिक्षं सामभिर्यत्कवयो वेदयन्ते तबोंकारेण एव आयतनेनान्वेति विद्वान् यत्तच्छान्तम् अजरम् अमृतम् अभयं परं चेति। ब्रह्म प्राप्तीचं अत्यंत समीपतेचं साधन किंवा उपासना आहे प्रणव उपासना। या मनाला परमात्म स्वरूपाच्या चिंतनात लावण्यासाठी अशा मंत्राचं आलंबन दिलं पाहिजे की जे स्वतः त्या परमात्म स्वरूपाचं ब्रह्माचं प्रतीक आहे, ते म्हणजे ओम इति ब्रह्म। त्याच्या 3 मात्रात एका मात्रेचं जर तुम्ही नियोजन केलं साधनेत तर काय फळ होतं, त्याचं वेगवेगळं फळ प्राप्त होतं सांगून टाक। अकार उकार मकार किंवा त्या मात्रापैकी काहींना संयुक्त करून आपण साधन केलं तर शेवट निष्कर्ष सांगितला ऋषींनी की 3 मात्रापर्यंत तुम्हाला परत यावं लागतं। आता ज्या ठिकाणी 3 मात्रांना एकरूप करून जर साधन केलं असेल आणि त्यात त्या परपुरुषाचं जर चिंतन त्याने केलं असेल तर इकडच्या सगळ्या पाप म्हणजे सगळ्या वासना सुटून, तसं एखादा साप आपली काठ टाकून आपलं नवीन जीवन घेत असतो तसं जो निष्काम भावने अशा ओंकाराची उपासना करेल आणि ओंकाराचं चिंतन करत असताना त्याचा लक्षार्थ लक्षात ठेवून वाच्यार्थ नव्हे तर तेच आपलं ब्रह्मस्वरूपाचं चिंतन करत असेल तर तो इथेच इथून 3 मात्रांतून विनियोजन करणारा परमपुरुषम अभिध्यायेत, त्या परमपुरुषाचं परमात्म स्वरूपाचं चिंतन करत सूर्यदेवता त्याला मदत करून तो अशा तऱ्हेने मुक्त होतो की त्यात इथले कुठलीही वासना तिथे न राहता तो ब्रह्मलोकाप्रत जाऊन तिथे ब्रह्मदेवापासून त्याला उपदेश प्राप्त होऊन असा जीवात्मा क्रममुक्ती घेत असतो, क्रमेण मुक्ती। आणि म्हणून याच्याहून शेवट निष्कर्षाचा काढला की 3 मात्रा ह्या जर आपण 1 2 आणि अकार उकार मकार ह्या 3 मात्रा त्या मृत्यूमय म्हणजे परिवर्तनशील होऊ शकतात, पण त्याच्या पलीकडचं जे तत्व आहे, जे शांत अवस्था आहे, नीरव अवस्था आहे, चतुर्थ अवस्था आहे, तुर्यावस्था आहे, ते 3च्या पलीकडे आहे, तिथं जर त्याच्यात ध्यान केलं तर त्याच्यानंतर त्याला ते ज्ञान होतं, त्यात तो ज्ञानी होत नाही पण ज्ञा होतो। तर सर्वज्ञा अल्पज्ञामध्ये सर्व आणि अल्प दोन्ही उपाधी दूर होऊन जे आपलं ज्ञप्तिमात्र स्वरूप आहे, प्युअर कॉन्शियसनेस आपलं स्वरूप आहे ते जाणत असेल तर म्हणाल तो सगळ्या प्रकारच्या याच्यातून मुक्त होतो। आणि त्याला 3 प्रकारच्या अवस्था येत असताना देखील जागृत अवस्था ही बाह्य अवस्था आहे, स्वप्नावस्था ही मध्यम अवस्था आहे आणि निद्रावस्था त्याच्या अंतरतम असलेली कारण शरीराची एकरूप झालेली अवस्था आहे। अशा 3हीचंही चिंतन करत असताना अकार उकार मकार आणि त्याच्यानंतर त्याचं जे अतीत स्वरूप आहे त्याचं चिंतन करेल। आणि ते करत असताना आधीच सांगितलं की व्यष्टीच्या ऐवजी समष्टीचा भाव ठेवा। एका स्थूल शरीराची एकरूप होण्याच्या ऐवजी हा वैश्वानर विराटापासून अभिन्न आहे। आपल्यामध्ये असलेल्या सूक्ष्म शरीराशी एकरूप झालेला स्वप्नाचा असलेला तेजस हा हिरण्यगर्भापासून अभिन्न आहे। आपल्यामध्ये असलेले अनुभव करणारा कारण शरीराशी एकरूप होऊन असलेला प्राज्ञ आहे, रोज झोप घेणार आहे, तो त्या ईश्वरापासून अभिन्न आहे, म्हणजे प्रलयाची व्यस्ती अवस्था असते त्याच्यापासून। म्हणजे तिघाचा जो साक्षी आहे, पिंडाचा असो की ब्रह्मांडाचा, तो एकच आहे, तो साक्षीरूप असलेला नियमी आहे, ज्ञप्ती मात्र आहे असं जाणणारा साधकच या ठिकाणी परब्रह्माचं ध्यान करून इथेच त्यातून मुक्त होतो। अशा तऱ्हेने प्रणवाची उपासना सांगून झाली
कारण मनाला काहीतरी आधार असल्याशिवाय, आलंबन असल्याशिवाय मनाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. हा कोलाट्याच्या खेळासारखा आहे. कोलाट्याच्या याच्यात तो त्याची काठीचा आधार घेतो, शेवटच्या टोकापर्यंत जातो. तिकडे जायचं असेल तर काठी इकडे आणि आपण तिकडे. 3 मात्रा कशासाठी घ्यायच्या? अमात्र स्वरूपात ठिकाणी जाण्यासाठी बस. आणि त्या ठिकाणी मग त्या अवस्थेत गेल्यानंतर जरी प्रारब्धवशात त्याला जीवन राहत असलं तरी तिन्ही अवस्थेमध्ये त्याची अनुसूत्य आहे, पण तिन्ही अवस्था त्या परमात्मा तत्वात नाही. तसंही इलेक्ट्रिसिटीचा करंट बाकीचे प्रत्येक उपाधी कार्य करत असताना त्या उपाधीच्या मागे आहेच, पण इलेक्ट्रिसिटीमध्ये कुठलीही उपाधी नाही. त्या स्थूलही नाही, आपल्या ह्या चैतन्यरूपी इलेक्ट्रिसिटी सूक्ष्मही नाही आणि कारण नाही, अशा अवस्थेला तो राहतो. मग आता त्या अवस्था त्याला प्रारब्धवशात नसो किंवा असो, देह जावो अथवा देह म्हणजे तिन्ही देह, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, हे आपलं देहातीत स्वरूप आहे, हे त्याला इथे अनुभवायला येते. अशा तऱ्हेनं एक जे अहंग्रहोपासना करून म्हणजे आपला कोण आहे या अहमची एन्क्वायरी करून आपण जो अनुभव घेतो, तोच प्रणव उपासनेच्या द्वारा अनुभव, स्वानुभव किंवा साक्षात्कार त्याला होतो सांगून. आता शेवटचा एक विद्यार्थी शांततेने वाट पाहत होता. प्रत्येकाचा त्याने विचारला. आता शेवट ही आपली पद्धती आहे की नोंदपासून अननोनपर्यंत झेप घ्यायची, विदितापासून अविदिताकडे जायचं. हे आपल्याला सगळा प्रपंच माहीत असतो. त्यांनी खूप विचार केला असेल आणि प्रपंचाबाबत प्रश्न विचारणं नसून जे त्याच्या मागे जे अधिष्ठान आहे परमात्मा स्वरूपात, त्याला कुठल्याही प्रकारचं नामरूप नाही असं ऐकलं त्यांनी. तर त्याच्याबाबतचा तो प्रश्न विचारतो, पण त्याच्यासाठी काहीतरी निमित्त झालं. कधी कधी आपल्याला नाही, पण आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर मग आपल्याला त्याची जर उकल झाली नाही तर आपल्याला जे आपले गुरुजन आहे त्याला जाऊन विचारतो की मला समजलं नाही, मग काही मला विचारलं होतं प्रश्न पण मला काही समजलं नाही. कदाचित तुम्ही कधी सांगितलं असेल पण माझं लक्ष नसेल, किंवा कदाचित हा विषय झाला नसेल. अशा प्रकारचे पहिल्या सुरुवातीच्या 6व्या प्रश्नाच्या सुरुवातीच्या भागात एक प्रकारची पार्श्वभूमी दिलेली आहे की जिथं आता शेवटचा 6ष्ठ प्रश्न विचारणार आहे. सुकेशा, भारद्वाज म्हणजे भरद्वाजाचा पुत्र, तो आता पद्मलायन ऋषीकडे जातो आणि त्याला प्रश्न विचारतो केव्हा की त्याच्याशी काहीतरी आधी कोणीतरी त्याला प्रश्न विचारलेला असा, षोडश कला पुरुष म्हणजे काय. आपण काही नवीन गोष्टी ऐकल्या आपल्याला वाटतं की काय प्रकार आहे, म्हणजे 6 कला असलेला पुरुष कोणता, आणि त्या बाबतीत थोडा इतिहास सांगतात थोडंसं आता की आपण एक कल्पना करू की त्या एका कोणी आश्रमात त्या ब्रह्मचार्याने आपण राहत असेल. सुकेशा नावाचा भारद्वाज, कोणीतरी ऐकतात की त्या आश्रम आहे महाराजाचा, आपण विचारू त्यांना जाऊन. त्याच्यावर राज्य वगैरे होते. तर त्या ठिकाणी असं एक वातावरण तयार केलं की कोसल देशाचा राजा कौशल्य, हा त्याचा राजपुत्र, त्याचा राजकुमार, त्याला जिज्ञासा झाली की आपण जाऊन काही विचारू आपण सत्संगाची गोष्ट, आणि ते आले असतील. आणि त्याने याला प्रश्न विचारला की तुम्ही षोडशकला पुरुष तुम्हाला माहीत आहे सांगा. आपण ही एक गृहीत धरून जातो की महात्म्याला सगळं माहीत असेल या पद्धती. आता हा विद्यार्थी अत्यंत ऑनेस्ट प्रामाणिक होता. त्यांनी सांगितलं की मला माहीत नाही, आता हे अजून मी सुद्धा ऐकलं नाही. काय आपण आहे तसं प्रामाणिकपणे सांगायचं, काही अज्ञान असताना काही झाकून ठेवायचं आणि काहीतरी मला ज्ञान सांगण्यात काय अर्थ. तर मला काही माहीत नाही कडे हा षोडशकला पुरुष काय. तरी पण त्याचा विश्वास बसला नाही. असं कसं तुम्ही सांगता, काही लोक म्हणजे उद्दाम सांगणार नाही आपल्याला, किंवा कदाचित आमचा अधिकार नाही म्हणून सांगत नसतील असं कोण परत त्याला विचारलं. तर परत विचारल्याने देखील म्हटलं की ही नाही, खरंच मला माहीत नाही, आणि मला जर माहीत असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं का, मी न सांगण्यात काय अर्थ आहे, म्हणून खरोखर नाही माहीत. म्हणजे अगदी त्यात प्रामाणिकपणा आवश्यक आहे हा साधकाच्या अंतःकरणात. त्याला काही लपवाछपी करायची आवश्यकता नाही. आणि साधारणतः त्यालाही जरा व्यक्तिगत किंवा स्वतंत्रतेने चिंतन करून वाटलं असेल की अरे हे आपल्याला जे समजून घेतलं पाहिजे, त्याचा आपण दुसऱ्याला काय सांगणार. मग जाणार कोणाकडे, आपल्या गुरुकडे गेले परतीपर्यंत. आणि मग तिथून आता प्रश्नाला सुरुवात झाली की षोडशकला पुरुष हा म्हणजे काय, कशाला म्हणतात. आता पुरुष हा शब्द आपण ऐकलेला आतापर्यंत
हे शरीररूपी पुरीमध्ये शयन करतो म्हणजे म्हणतात पुरुष अंतरेमी. दुसरा पूर्णत्वात पुरुष आहे. खऱ्या अर्थाने परिपूर्ण पुरुषाला परमात्म्याला कुठल्याही प्रकारच्या कला नाही. देयर इज नो डिव्हिजन इन द इंडिव्हिज्युअल ट्रुथ. जे सत्य आहे त्याला कुठल्याही प्रकारचे असे पैलू नाहीत किंवा त्याला कला नाही. इंग्रजीत त्यानंतर फॅसेट्स वेगळे. जसा डायमंड असेल, आपलं जे रत्न असेल त्याला निम्या प्रकारचा आपण इकडनं तिकडनं पाहतो आणि छटकुनी आहे, चौकोनी आहे. तसं परमात्म्यात कुठल्याही प्रकारचं देशाची मर्यादा नाही आणि म्हणून देशाची मर्यादा नसल्यामुळं त्याला असा आकाराची परिच्छिन्नता नाही, कालाची मर्यादा नाही, म्हणून त्यात कालामध्ये त्याचं परिवर्तन नाही. हे आपण सगळं ऐकत आलो आतापर्यंत. तरी पण आपल्याला ते एकदम निर्गुण निराकार समजून पडत नाही. नित्य शुद्ध बुद्धमुक्त समजा. मग कसं आपल्याला आहे ह्या व्यक्तापासूनच आपल्याला अव्यक्ताचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्या संदर्भात ऋषीमुनींनी सांगत असताना कोणाचं निमित्त करून आपल्याला हे संपूर्ण सांगितलं की कशी त्या ब्रह्मदेवापासून सृष्टी निर्माण होते किंवा कशी निर्मिती कशी होते नामरूपात. खऱ्या अर्थाने वस्तू निष्प्रपंच आहे. मग आपल्याच्यात वेदांताचा सिद्धांत आहे, अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते, की प्रथम अध्यारोप करायचं. पहिल्यांदा दोरीवर साप आहे असं सांगायचं आणि मग सांगायचं तिथे सापच नाही. ते खऱ्या अर्थाने सांगत असताना देखील नव्हतं, पण आपल्याला हे खरं वाटतं ना. म्हणून आपल्या भाषेत समजण्यासाठी त्यांना आपल्या बुद्धीच्या स्तरावर घ्यावं लागतं. आणि जे बुद्धीचा पलीकडचा परिसर आहे त्या बाबतीत त्याला सांगायचं असेल तर फक्त एकच उपाय आहे की माहीत असलेल्याचा उपयोग करा आणि माहीत नसलेल्याचं निर्देशन करा. हे तुम्हाला माहिती आहे, सगळं ब्रह्मांड पंचमहाभूताचं बनलेलं आहे, त्याची प्रकृती आहे, एकाचं शरीर दुसऱ्यासारखं नाही. आणि सगळ्यामध्ये अंतर्यामी पुरुष परमात्मा तर एकच आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेचा जेव्हा त्याला एक निमित्त झालं, या जगाचं मूळ कारण काय, आणि या ठिकाणी सृष्टी सांगणं हे महत्त्वाचं प्रयोजन नसून किंवा हे कला सांगणं हे महत्त्वाचं प्रयोजन नसून, जो स्वतः निष्कल आहे, कलारहित आहे, प्रपंच सांगणं हे त्याचं मुख्य प्रयोजन नसून तो स्वतः निष्प्रपंच आहे. खऱ्या अर्थाने परमात्मा तर अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे. कुठल्याही प्रकारचं त्यात जन्ममरण देखील आहे. पण आज आपण या संसारात असताना याच प्रकृती आणि म्हणून त्या विद्यार्थ्याच्या लेवलवर जाऊन कंडिशनिंग टू हिज लेवल ऑफ माइंड इंटेलेक्ट त्या गुरुला त्याला उचलावं लागतं की हे असं आहे म्हणून. तर त्यासाठी कोणीतरी विचारणारा देखील असा येतो की हे दिसतं आम्हाला, पण कसा हा कलावान पुरुष आहे म्हणून असा प्रश्न त्या भारद्वाजने विचारला. हे थोडक्यात सांगायचं म्हणजे जग हे निरनिराळ्या प्रकारच्या कलांनी भरलं आहे. त्याचं मूळ स्रोत काय, सोर्स काय, उगमस्थान काय. कारण मागच्याच्या सांगितलं की सहा सर्वज्ञ सर्वभवती, जो असा सगळ्या सूक्ष्म शरीरा देखील विलीन करून आणि ज्या ठिकाणी कारणअवस्था देखील विलीन होती, कोणती जपची अवस्था देखील, त्या ठिकाणी जो जेव्हा न कंपते ज्ञा, जेव्हा तो ज्ञान स्वरूप होतो तेव्हा कुठल्या प्रकारचं होण्याने जाण्याने त्याला काही फरक पडत नाही, असं परिणाम होतो. असं हे अद्वितीय हे आत्मज्ञान ते आता व्हायचं असेल तर आपल्याला ह्या अनात्मभावामध्ये जावं. ह्या अनात्म्याला असतात कला, त्याला असतात डिव्हिजन म्हणजे आपल्या, आणि त्या देखील सुपरिम्पोज आहे, त्याच्यावर अध्यारोपित केल्या. जी वस्तू ज्या ठिकाणी नाही ती तिथे पाहणं, त्या म्हणतात आरोप. कधी कधी दुरून पाहिलं तर आपल्याला वाटतं की चांदी आहे, नंतर तिथे जाऊन बघावं तर लक्षात येतं की हे शिंपलं आहे, ती चमकतच. खऱ्या अर्थाने शिंपल्याने काही चांदी निर्माण केली नाही, पण आम्हीच आमच्या मनानुसार त्याला न समजल्यामुळं शिंपल्याच्या म्हणजे आपल्याला चांदी दिसते. दोराचं उदाहरण तर सतत देतात, दोरावर सापाचं. खऱ्या अर्थात दोरच असतो, साप नसतोच, पण आपण त्याच्याकडे दोरासारखं न पाहिल्यामुळं आपल्याला साप वाटतो. तसंच आपल्या स्वरूपाचं सम्यक ज्ञान नसल्यामुळं हे सृष्टी खरी वाटते. खऱ्या अर्थाने अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसतोशी काही. कारण जन्मला असेल परमात्मा, तर परमात्म्याला तर जन्मच नाही, अजय आहे, तो स्वतः जन्मला, तो कशाला कोणाला जन्म दिला, कोणाच्यापासून जन्म घेईल. पण हे मायेनी होत असतं. आणि म्हणून गुरुदेवाने याच्यात पहिल्या त्या मांडुक्य उपनिषदात असलेल्या शंकराचार्याच्या भाषातले वंदनेचा श्लोक घेतला की खऱ्या अर्थाने परमात्मा अजय,
अजमपि जनियोगम प्रापद ऐश्वर्य योगात. तो अजय आहे पण ऐश्वर्य योगात जनियोगम प्रापयत. की जरी अजय आहे, अमर आहे, नित्य आहे, तरी पण तो ह्या ऐश्वर्य म्हणजे मायेमुळं असा नामरूपाला येऊन जातो. अगतित गतिमत्ता प्रापद एकम हे निकम. परमात्मा कुठेही सर्व व्यापक असल्यामुळे इकडे तिकडे जात नाही. वस्तू या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तेव्हा जाते की जी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नाही. जी वस्तू सर्व व्यापक आहे त्यांनी कुठे जायचं. तो देखील जेव्हा अवतार घेतो तेव्हा इकडून तिकडून फिरत असतो. वाटेल ती लीला करतो परमेश्वर. असं अगतित गतिमत्ता म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचे सर्व व्यापक असल्यामुळे इकडे तिकडे हालचाल नसतं देखील हालचाल करत असल्यासारखा दिसतो. तसा आपला जीव रूपाने तो करतो. प्रापद एकम हे निकम. तो एक असून अनेक दिसतो. विविध विषय धर्म ग्राही मुग्धे क्षणाना. मग शरीराचे, मनाचे, बुद्धीचे धर्म तो स्वतःला आपल्याकडे लावून घेतो, अध्यारोपित करतो. याला म्हणतात निष्प्रपंच असताना प्रपंचाचं लांछन लागतं. स्थूल शरीराचा स्थूल धर्म, सूक्ष्म आणि कारण. मुग्धे क्षणाना म्हणजे ज्याला याच्याबाबत ज्ञान नाही त्याला हेच खरं वाटतं. म्हणून म्हणतात प्रणत भय विहंतृ ब्रह्म यत्तन नतोस्मी. अशा भयातीत असलेल्या ब्रह्माला मी नमस्कार करतो असं म्हटलंय. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता खऱ्या अर्थाने वस्तू निष्प्रपंच आहे. खऱ्या अर्थाने वस्तू निष्कल म्हणजे कलारहित आहे. खऱ्या अर्थाने वस्तू जी परमात्मा स्वरूप आहे ते शाश्वत आणि अज म्हणजे न जन्मलेलं आहे. पण आपल्याला हे सगळंच खरं दिसतात. आणि म्हणून विद्यार्थी हे ऑब्झर्व करूनच म्हणणार. आणायचे त्याला कोणीतरी प्रश्न विचारला ह्या संदर्भातला की असा 16 कला असलेला पुरुष कोणता, आपल्याला तर माहित नाही. आणि तो राहतो कुठे. तर त्यासाठी आता पहा इथून आता सुरुवात झाली. एक आणि परत आणखी एक मुद्दा सांगतो की 16 कलांचं वर्णन करणं हे महत्त्वाचं नसून त्या कलाशी असलेलं आपलं तादात्म्य सोडून आपल्या स्वरूपाच्या स्थितीपर्यंत जाणं हे महत्त्वाचा भाग आहे. म्हणून समर्थ रामदासांनी त्या अब्दामुदात म्हटलं आहे की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी सर्व अर्पुनी शेवटी प्राण तोही अर्पावा. बस सर आज हळू पण तिथून विड्रॉ करत करत आपल्या स्वरूपापर्यंत जायचं. देवाच्या सख्यत्वासाठी. आपलं कसं आहे देहाच्या सख्यत्वासाठी. त्या देहामध्ये काहीतरी देही आहे, तो नित्य आहे. त्यातच सख्यत्व म्हणजे त्याचा जर साक्षात्कार करायचा असेल तर पडाव्या जीवलग म्हणजे हे मुलबाळा पती हे ह्या जीवाचेच असलेले लग आहे. म्हणून आपल्या त्या जीवघना मागच्या श्लोक आला होता ना, तो जीव आणि त्याचे सगळे जीवभाव सगळे संपलेले असतात तुर्यामध्ये. तुटी याचा अर्थ त्याचीच असलेले हळू तादात्म्य सुटलं पाहिजे. आता सर्व अर्पुनी शेवटी शेवट प्राण जे असतो किंवा प्राण म्हणजे आपल्या सगळ्याचे 5 फंक्शन चालले असतात, काही अभिसरण वगैरे सगळं आणि स्वरूपाच्या ठिकाणी तो राहतो. तो त्याचा ते देखील समर्पित करायचं कारण ते देखील त्यात नाही प्राणस्य प्राणामध्ये. आता हे सांगण्यासाठी शेवट जसं एक भैरवीसारखा 6वा प्रश्न सांगून ते संपलेला आहे. आता त्याचं बॅकग्राऊंड पहिल्याच्या दिलेलं आहे. सुरुवात होण्याच्या आधी प्रश्न विचारण्याच्या आधी काय पार्श्वभूमीत तो प्रश्न विचारतो सुकेशा याचं वर्णन केलं आहे. अथ हेनम सुकेशा भारद्वाजा पप्रच्छ भगवन हिरण्यनाभ कौशल्यो राजपुत्रः माम उपेत्य एतं प्रश्नम अपृच्छत. षोडशकलं भारद्वाजपुरुषं वित्थ तमहं कुमारं ध्रुवं नहमिमं वेद यद अहम् इमम् अवेदिशं कथं तेनावक्ष्यम् इति समूलो वा एष परिशिष्यति यो अनृतम अभिवदति तस्मान्नार्हाम्यनृतं वक्तुं सतुष्णिं रथमारुह्य पव्रव्राज तं त्वा पृच्छामि क्वासो पुरुष इति. म्हणजे गुरुला जाऊन हा शेवटचा प्रश्न विचारण्याच्या आधी तो पार्श्वभूमी सांगत आहे.
अनेक थोडंसं आपल्या अनुभवाच्या दृष्टीने सांगत आहे की मी आश्रमामध्ये बसलो असताना कोणीतरी माझ्याकडे एक राजपुरुष राजकुमार आला साधा. त्याचं नाव होतं कौशल्य राजपुत्र. कौशल्याचा म्हणजे कौशल देशाचा राजकुमार. हिरण्यनाभ त्याचं नाव होतं. सुभगवन हिरण्यनाभ हा कौशल्य हा राजपुत्रा माम उपेत्य माझ्याकडे येऊन आश्रमात असंच एक भावार्थ लक्षात ठेवायचं. माझ्याजवळ येऊन प्रश्न विचारू लागला. उपेत्य प्रश्न अपृच्छत. प्रश्न त्यांनी विचारला. काय विचारला प्रश्न? त्यांनी तो विचारत होता की षोडश कलम भारद्वाज पुरुषम वित्थ. हे भारद्वाज भरद्वाजाचा पुत्र भारद्वाज. नाव माहीत असेल की महाराज तुम्हाला हे षोडश कला पुरुष माहीत आहे का? माहीत आहे ना. वित्थ म्हणजे असं गृहीत धरून आला. तमहम कुमारम अब्रुवम. त्या कुमाराला मी उत्तर दिलं, कारण उत्तर तर दिलंच पाहिजे, की त्याला मी असं म्हटलं उत्तर दिलं, अहम इमम न वेद. इमम षोडश कला पुरुषम न वेद. ते 6 कलाचं पुरुष मलाही माहीत नाही गड्या. तरी पण एक अपेक्षेने जात असतो. कोणी स्वामी आहे महाराज तुम्हाला माहीत आहे, तुम्ही सर्वज्ञ आहे. नाही म्हणजे खरंच मला माहीत असतं. आता मग त्याचं उत्तर दिलं. थोडक्यात मध्ये जरा गॅप आहे विचारण्याचं. आणि मग इतकं सगळं झाल्यानंतर परत त्यांनी विचारलं असेल की नाही आपल्याला माहिती आहे सांगा. त्याचं उत्तर देत आहे नंबर 3 की यदि अहम इमम अवेदिशम. जर मला त्याची जाणीव असती किंवा त्याची माहिती असती किंवा ते मला माहीत असतं तर कथम तेन अवक्षमिती. पण तुला मी का बरं सांगितलं नसतं? जरूर सांगितलं असतं. की कोणी जर मनापासून जिज्ञासूने प्रश्न विचारला आणि गुरुला ते माहीत असेल तर त्यांनी सांगणं हे त्याचं काम आहे आणि ते सांगितलं असतं. पण मलाच माहीत नाही मी काय सांगू. म्हणजे याचा अर्थ त्यात पूर्णपणे प्रामाणिकता अनिष्टी आहे की मुद्दाम आपल्या अज्ञानावर झाकण घालण्याची काही आवश्यकता नाही. मला माहीत नाही. इव्हन ऋषीने देखील याची सुरुवात केली आहे की तुम्ही 1 वर्षभर इथे राहा आणि त्याच्यानंतर तुमची आपली साधना उपासना करा आणि 1 वर्षानंतर तुम्हाला ते शंका असेल त्या प्रश्न विचारा. मला जर त्याचं उत्तर येत असेल तर मी तुम्हाला सांगेन, नाही तर नाही. इट्स ए कॉन्टॅक्ट नॉट कॉन्ट्रॅक्ट. कॉन्टॅक्ट पूर्ण करा हे तुमचा भावार्थ. त्यात देखील विनय आहे. पण या ठिकाणी विनय म्हणून नाही. आता हा विद्यार्थी आहे तो मला माहीत नाही कडे मी तर कधी असे शब्द ऐकलं असं सांग. आणि समजा असता तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला असं सांगू. तरी पण त्याचं इन्सिस्टन्स सुरू आहे. म्हणजे हे मध्ये मध्ये गॅप आहे त्याच्यात. तेव्हा हे पुढचं वक्तव्य येत आहे की समजा मी तुम्हाला खोटं म्हणून काहीतरी सांगितलं, तुम्हाला एक टाईम मारून द्यायचा म्हणून, तर काय होईल? एक खोटं बोलल्यासारखं वाटेल. मनाला आपल्या इथे दाखवत जाईल की आपण काहीतरी त्याला थाप मारली आणि म्हणून त्याचे परिणाम मग भोगावे लागतील. तर ते देखील त्याला माहीत आहे नियम की हा अनृतम अभिवदती. जो कोणी साधक की अनृत म्हणजे खोटं भाषण करतो. आपण खोटं बोलताना त्रास वाटतो. आपल्या पहिल्यांदा खूप बनावटीपणा असतो आणि एकदा खोटं बोललो की आणखी खोटं बोलू लागतं, आणखी खोटं बोलू लागतं. अनृत म्हणजे खोटं. कारण पहिली बैठक आहे साधनेची सत्य, अहिंसा आणि ब्रह्मचर्य. खरीपणाच पाहिजे, कोणाला त्रास द्यायचा नाही, संयमित जीवन पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. समजा मीच जर खोटं बोललं तर माझंच मन आपल्याला म्हणून अनृतम भाषण तो करत असतो. त्याला काय होतो? 6 असं अनृतम अभिवदती 6 समूल वा एषः परिशुष्यती. तो समूल म्हणजे सर्वता शुष्क होतो. म्हणजे त्यात काही असं प्रामाणिकपणा नसल्यामुळं आणि खोटं बोलल्यामुळं त्याला एक प्रकारची ड्रायनेस किंवा असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं करतो. आपलंच मन आपल्याला सांगत. देवाने आपल्या मनात असा एक कॉम्प्युटर बसून टाकला. तुम्हाला सांगत तुम्ही खोटं बोललं ना, तुम्ही बाकीच्याला किती बोला पण तुमचं मन सांगणार तुम्ही खोटं बोललो, मी फसवलं. हे शुष्क होणं याचा अर्थ म्हणजे त्यात रस राहत नाही माणसाच्या जीवनात. आणि एकदा खोटं बोललं तर खूपदा खोटं बोललं असतं म्हणतात. त्याच्यापेक्षा मोकळेपणे सांगते की नाही माहीत म्हणजे नाही समजावं. काही जास्तीत नाही म्हणजे याला ज्ञान नाही म्हणून काय फरक पडतो. उलट बरं ते काही लोकांचं ज्ञान असून देखील काहीच नाही म्हणाले. शंकराचार्याचे इतकं
स्तुती केली त्यांच्या शिष्याने की केवढं ज्ञान भरलं यांच्याजवळ, महाराज आपल्याला किती ज्ञान आहे. त्याने आपलं ते दंडा घेतला आणि त्या समुद्रात बुडवला. हे बघा म्हणजे असं आहे, एवढं समुद्राचं कुठं ज्ञान आहे. म्हणून त्याला दोन्ही माहीत असतं की माहीत आहे तेही माहीत असतं, माहीत नाही तेही माहीत आहे. त्याचं आहे तसं मोकळ्यामध्ये सांगितलं मीच आहे डोंट नो. उद्या कोणी आम्हाला काही कॉम्प्युटर कसं चालवतं काय सांगून नाही सांगत नाही. ड्रायव्हिंग करता येते नाही करता येतं काय सांगायचं. आता त्याच्यामुळे याच्यात काही बाज होत नाहीत. तरी पण आता ह्याला अगदी मोकळ्यापणे सांगत आहे की असं जर केलं तो अनृत भाषण करतो, त्याचा सगळं विनाश होत असतो, त्याला शांतता मिळत नाही. तस्मात अनृतम वक्तुम न अर्ह्यामी. म्हणून आय कॅनॉट अफोर्ड टू टॉक लाय. मी खोटं बोलू शकत नाही. बस संपलं. कशाला खोटं बोलू. सहा तुष्णीम रथम आरुह्य. आणि असं सांगितल्यानंतर त्याची खात्री की ठीक आहे कदाचित माहीत नाही परत आहे म्हणून शांततेने ते रथात बसले. तुष्णी म्हणजे मुकाटेने. रथम आरुह्य, त्या रथावर बसून निघून गेला तू. आता माझ्या मनात हुरहुर लागली की एवढं कोणीतरी प्रश्न विचारला, आपल्याला माहीत असतं तर त्याचं आपण समाधान केलं असतं. कधी कधी हे शास्त्रतज्ञ दुसऱ्याला कन्व्हिन्स करण्याच्या दृष्टीने तरी माहीत करून घेतलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी माहीत नसतात आपल्याला आणि आपण एखादी दुसऱ्याची तुलना केली आपल्याला त्रास होतो. आपल्याला ज्या ते ठेवायचं. तसं इतकं भांडार आहे की एका विद्वानाहून दुसरा विद्वान पुढेच असतो. काही अंधार असेल तर लुकलुकला ताराच आपल्याला महत्त्वाचं वाटतं. थोडंसं आणखी पलीकडे पाहतो त्याच्यात असलेले तारे जास्त वाटतात. ताऱ्यापेक्षा चंद्रमा जास्त प्रकाश देणार, चंद्रापेक्षा सूर्य प्रकाश देणार. इतके भरपूर भरले आहे, कुठे कम्पॅरिझन करता. पण अशा सत्संगात आपल्याला जर सांगता आलं तर ते बरोबर नाही. आणि म्हणून त्याला हुरहुर लागली तर आपल्या गुरुकडे गेला आणि मग अशा पार्श्वभूमीने बॅकग्राऊंडमध्ये जाऊन त्याला आपल्या गुरुला प्रश्न विचारला. पिप्पलादाला त्वाम तम पृथ्यामी असं म्हटलंय. आणि आता मी तुम्हाला याविषयी प्रश्न विचारतो की कहा असो पुरुष आहे ती. हा षोडश कला पुरुष म्हणतात. तो काय आहे गुरु आणि तो कुठे असतो, खूप दूरबीर असतो का, कोणत्या दिवशी भेटतो, असं बसतो हे सगळं आले. तर त्याच्यावर आता थोडक्यात प्रिसाईज उत्तर दिलं जाईल. मंत्र नंबर 2 पहा पुढचं. तस्मै सोवाच इह इवा अंतःशरीरे सौम्य सपुरुषो यस्मिन् नीताः षोडशकलाः प्रभवन्तीति. आता त्याच्यावर गुरुने उत्तर दिलं की हा जो पुरुष आहे आपल्याला कल्पना काय असते परमात्मा कुठेतरी बसला असेल, कधीतरी आपल्याला भेटेल. तो पहिल्यांदा उत्तर दिले काही दूर नाही. तो सहा तस्मेह उवाच. पिप्पलाद त्या सुकेशाला म्हणाले की सौम्य हे शांत आणि प्रिय असलेल्या शिष्या इह एव अंतःशरीरे सहा पुरुषः अस्ति. आपल्या ह्या शरीररूपी ह्या पुरीमध्ये आपल्या याच्यात हा पुरुष आहे. कारण तुम्ही आधीच पाहिलं की जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे आणि आपण ब्रह्मांडात एकदम जाणू शकत नाही काय म्हणून. पण ब्रह्मांडाची रचना जाण्याची असेल तर पिंडापासून सुरुवात केली पाहिजे. कशी संपूर्ण क्रिएशन झालं असेल तर आपण कसं आपल्या एका एका मनाने आपला आपला संसार उभा करतो तेव्हा लक्षात येते की समष्टीचा संसार समष्टीमाने होत असेल आणि ते व्हायचं असेल त्यासाठी हे शरीर धारण करत असतं. आणि म्हणून आता हे निरुपाधिक परमात्मा आहे, निष्प्रपंच आहे. पण त्याच्यावर हा प्रपंच होतं कसा, उपाधित होतो कसा, तर त्या सांगितलं की असा तो जो आहे तो त्याचा मागो आपल्या शरीरात अंतःशरीरे या मनुष्य शरीरातच आपल्या हृदय कमलाकाशातच तो पुरुष आहे. यस्मिन इतः षोडशकलाः प्रभवन्ति इति. की ज्याच्यामध्ये ह्या 16 कलाच्या उद्भवतात. आपण प्रथम आपण असतो मग आपलं घर आपलं बाकीचा पॅरेफॉर्म्युला. तर त्या कलांच्या उत्पत्तीचा क्रम अशा चेतन पुरुषापासून कसा संकल्पने आला हे सांगण्याची आता पुढील ब्राह्मणामध्ये या मंत्रामध्ये स्पष्टता केली आहे की कोण आहे असा. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे पुरुष याचा अर्थ परिपूर्ण असलेला परमात्मा.
पूर्णत्वात पुरुष. आता तो कसा आहे अपूर्णतेवर किंवा सविशेषतेवर येतो, उपाधीवर येतो. आपण एक स्वतः काही घरही नसतं पण तसा आपण विचार करतो की आपण घर कोणत्या लोकॅलिटीमध्ये घेतलं पाहिजे, किती साईजचं असलं पाहिजे, काय असलं, कुठे बेडरूम असलं पाहिजे, काय असं विचार करतो आणि खूप विचार करतो. तसं हे संपूर्ण हे ब्रह्मांड निर्माण करत असताना त्या खऱ्या अर्थाने ते नव्हतं, पिंडही नाही ब्रह्मांड नाही, केवळ शुद्ध नित्य शुद्ध बुद्धमुक्त परमात्मा स्वरूप आहे. आता त्याच्यावर हे कसा हा आभास झाला आणि म्हणून त्याच्यावर आता त्या परमपुरुषापासून त्या परमात्म्यापासून कशी सृष्टी षोडश कला रूपाची झाली आहे हे आता पुढे सांगत आहे ऋषी. सहा इक्षांचक्रे कस्मिन् उत्क्रांतः उत्क्रांतो भविष्यामि कस्मिन् वा प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्यामीति. आता म्हणजे त्या परपुरुषापासून हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. तर त्याने देखील खूप सखोल असं चिंतन केलं, विचार केला. कारण काही यातलं विवरण आपल्याला मुंडक उपनिषद वाचताना दिसतं की म्हणतात त्या ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तर त्याचं ते चिंतन करून यस्य ज्ञानमयम तपः, ज्ञानमय तप होतं त्याचं. आणि त्याने खूप सखोल असं चिंतन केलं की काय आपल्याला निर्माण करत आहे. आपण एक उद्या एखादी फॅक्टरी जरी करायची असेल तर कोण आपला पार्टनर असला पाहिजे, मॅनेजर किती असले पाहिजे, कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट, हे सगळं आपण विचार करतो. तर सहा इक्षाम चक्रे, इक्षांचक्रामध्ये त्या भारद्वाजाला ते सांगत असताना त्या पुरुषाविषयी म्हणतो की तो पुरुष इक्षम करता झाला म्हणजे विचार करता झाला. खूप डीप असा, खूप सखोल असा त्याने विचार केला सृष्टीची. इच्छा म्हणजे इक्षण. तर आपल्यापासून आता कशी उत्पत्ती करायची आणि याच्या आधी प्रथम स्वतःबाबत त्याला विचार आला की समजा मी हे असं निर्माण केलं तर मी कुठे राहील. की त्या पहिला विचार आला त्याच्या ह्याच्यात की कस्मिन उत्क्रांते अहम उत्क्रांता भविष्यामी. कोणता कर्तृविशेष प्रकारचा करता जो देहातून उत्क्रांत झाला असता, निघून झाला तर मी निघून जाईल. म्हणजे खऱ्या अर्थाने निर्माण होण्यासाठी काहीतरी अहंकार किंवा काहीतरी संकल्प करणार असला पाहिजे. संकल्प करणारा अहंकाराच्या मागे शुद्ध अहम तत्व असलं पाहिजे. तर त्याला जेव्हा मायेने या ठिकाणी आल्यानंतर कुठे मी प्रतिष्ठित झाल्यानंतर प्रतिष्ठित होईल, काय निघून गेल्यानंतर मी सुद्धा निघून जाईल. म्हणजे तसं एखादी लाट विचार करते की माझं लाटपण कुठपर्यंत आहे, पाणी आहे म्हणून आहे. उद्या ते काय निघून गेलं म्हणजे माझंही लाटपर्यंत अस्तित्व राहत नाही, पाणी राहणार नाही, तर लाटीला असत नाही. तसं एका शुद्ध परमात्म्यापासून जेव्हा हे प्रकटन झालं किंवा होईल तर तेव्हा आपली काय स्थिती असेल, कुठे राहणार मी. कस्मिन उत्क्रांते, कस्मिन हे उत्क्रांते, हे उत्क्रांत झाल्यानंतर आपल्याच्या गीतेत देखील हा शब्द आला की शरीराचा असलेला स्वामी तो आपलं शरीर घेऊन येतो शरीरात आणि नंतर तो सोडून जातो आपल्याच्यात वायुर्गंध आणि वाशय. तसा आता आधीच त्याचा विचार केला. कस्मिन उत्क्रांते अहम उत्क्रांतः भविष्यामि. पहिल्यांदा तिने संकल्प केला. कारण आपण देखील कुठलं काही काम करताना संकल्पाचे जे प्लॅन करतो, योजना करतो की असं करायचं. आणि त्याच्यापासून प्राणदिकाची सृष्टी, तिथे उत्क्रांती, फळ, त्या प्राणापासून होणार आणखी पुढे सांगणार ते श्रद्धा वगैरे सगळा क्रम त्यांनी 16 असा कलांचा त्यांनी निर्माण केला. पण त्याच्या आधी तो स्वतःबाबत विचार आला की काय उत्क्रांत झालं असताना, काय प्रगट झालं असताना मी उत्क्रांत होईल आणि काय विलीन झालं असताना मी होईल. कस्मिन वा प्रतिष्ठिते प्रतिष्ठास्यामी इथे. कुठे काय शरीरात प्रतिष्ठित झालं असता मी प्रतिष्ठित येईल आणि काय शरीरातून सुटून गेल्यानंतर मी या ठिकाणी सुटून जाईल, असं त्याला विचार आला. आपण कुठेही निर्माण करण्याच्या आधी पहिले आपल्या मनात देखील असा विचार येत असतो. जसं पिंडाच्या बाबतीत तसं त्या ब्रह्मांडाची सूचना रचना करत असताना विचार की हा 16 कलात पुरुष जन्म घेतात, तो हे इथे असून आता आपलं काय होईल असा विचार करावा लागला त्याला की ते निघून गेलं असता मी निघून जाईल आणि ते स्थिर झालं असताना मी स्थिर होईल, अशी काय वस्तू आहे. असं
थोडक्यात सांगायचं त्याच्यापासून आता हे सगळं हे नामरूपात्मक जगत निर्माण होणार आहे. तर तिथे प्रथम त्याला विचार आला, याला म्हणतात संकल्प. आता त्याचा आता 16ची त्या ठिकाणी लिस्ट देत आहे की ह्या 16 कला. कारण प्रथम सांगितलं स्टेटमेंट या शरीरातच आहे आणि जे पिंडाला लागू आहे तेच ब्रह्मांडाला लागू आहे. हे बघा, आपलं ब्लड जेव्हा तपासतात त्या संपूर्ण ब्लड सिस्टीमचा एक थेंब जो आहे तो त्याचा प्रतिनिधी असतो. त्याच्यावर लक्षात येते कोणती आपली सिस्टीम आहे, कोणता ब्लड ग्रुप. तसा हा बिंदू सिंधूचा एक भाग आहे, समुद्राचा भाग, छोटासा ड्रॉप घेतला सगळं. आणि आपल्याला हे संबंध सोपं आहे म्हणून आपल्या माहिती असलेल्या भाषेत सांगत आहे की त्याने देखील अशी कल्पना करून प्राणादी सगळं निर्माण केलं. त्यात असे हे 16 कोणते घटक फॅसेट त्यात आले याचा पुढे सांगत आहे. सहा प्राणम असृजत प्राणात श्रद्धा खम वायू ज्योति आपः पृथिवी इंद्रियम मनः अन्नम अन्नात् वीर्यम तपो मंत्रः कर्मलोकः लोकेषु च नाम च. आता भरपूर पॅकिंग करायचं असल्यामुळे त्या पद्धतीने ते मीटर वापरतात. ते 6 प्राणम असृजत. त्याने प्रथम प्राण म्हणजे आपल्याला जर निर्माण करण्यासाठी जी शक्ती लागते आहे, क्रिएटिव्ह पॉवर, तिथून त्याने ते निर्माण झाले. तर पहिलू त्या आपल्या फॅसेट त्याने प्राणाला निर्माण केलं, प्राण उत्पन्न करता. प्राणात श्रद्धा. हे बघा, आपल्याला कुठलेही काम करत असताना आपल्याला आपण कॉन्शियस झालं पाहिजे, आपल्याला वाटलं पाहिजे की हे मी करू शकतो. तर ते करण्याची जे आपल्याला ती एनर्जी असली पाहिजे, शक्ती असली पाहिजे. तर तसंच त्यांनी विचार केला की सगळ्या शक्ती या जगाच्या मागे जे प्राणशक्ती, आपण आधीच पहिले प्राण म्हणजे सगळ्याच्या मागे एनर्जी आणि मग बाकीचे त्यानंतर मॅटर किंवा प्रकृती. तर सांगितल्याप्रमाणे त्यांनी ईक्षण करून पहिल्यांदा हिरण्यगर्भरूपी प्राण निर्माण केला. म्हणजे समष्टी मनाच्या मागे असलेली जी शक्ती आहे ती त्याच्यात निर्माण केली. जसं आपण एका मनाच्या द्वारा एखादा प्रपंच उभा करतो तसं त्यांनी समष्टी मनाची कल्पना केली. त्याच्यात प्राण प्रथम आला. प्राण आणि येथे मन हे एक रूपच आहे. आणि म्हणून हिरण्यगर्भाचं प्रतीक आहे आपलं प्राणशक्ती उत्पन्न करताना. प्राणात श्रद्धा. आता निर्णय प्रकारचे घटक सांगितले. प्राणापासून मग श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आपल्यामध्ये असलेला एक सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास की मी हे करू शकतो. आपण देखील कुठलंही काम करताना जसं करतो तसं आता हे सगळं मी आता हे निर्माण करणार. एकोहम बहुस्या. मी एक आहे, आता अनेक व्हावं. आणि अनेक झाल्यानंतर त्याचं मी पालनपोषण देखील करू शकेल असं. तर दुसरा भाग त्यांनी घेतला त्यात श्रद्धा. श्रद्धा म्हणजे आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास. बाकीच्या ठिकाणी श्रद्धेचा संदर्भ शास्त्र आणि गुरुवाक्यामध्ये असलेला विश्वास. आता तोच आहे, पण स्वतःमध्ये विश्वास आवश्यक आहे की हे मी करू शकतो. बस पहिल्यांदा आपली कॅपॅसिटी आपण पाहिली पाहिजे. आपण हे करू शकतो असा पॉझिटिव्ह विचार आपल्यात आला पाहिजे. तसं त्याच्या मनात सुरुवात झाली. आता श्रद्धेपासून मग आता पंचमहाभूत झाले पुढचे. खम वायू ज्योतिही आपा पृथ्वी. खम आकाश, वायू, त्यानंतर अग्नी, त्यानंतर पाणी आणि पृथ्वी असे पंचमहाभूत. त्याच्या तन्मात्र असेल. आता मागे सांगितलं तर ती वरून कसा क्रम आला ते विचार करा. त्याच्यापासून मग नंतर मनहा म्हणजे संकल्प विकल्प करणारी शक्ती. संकल्प विकल्पात्मक मनहा सांगत असताना सगळं आपले हे अंतःकरणाची शक्ती. मग त्याच्या आधी इंद्रिय निर्माण केली. प्राणात त्याच्यानंतर खम वायू ज्योती आपा हे पंचमहाभूत. त्यात इंद्रिय म्हटलं आहे. इंद्रिय म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय. आणि ह्या पंचमहाभूताच्या सगळ्या शक्ती ज्ञानेंद्रियाच्या मध्ये आहे. आकाशाची ऐकण्याची शक्ती कुठे आहे? कर्णेंद्रियामध्ये. वायूची त्वचेमध्ये स्पर्श शक्ती आहे. अग्नीची डोळ्यामध्ये रूप पाण्याची शक्ती आहे. रसनीची किंवा पाण्याची रसना आपल्या जिभेवर आहे. आणि नंतर गंधवती पृथ्वी नाकाची. ती त्याचेच प्रतिनिधी आपल्या शरीरामध्ये. ती
5 ज्ञानेंद्रिय, तसेच 5 कर्मेंद्रिय केली आहेत. काही रिस्पॉन्स देणारे, काही कर्मेंद्रिय, हात, पाय, वाचा, गुदा आणि जननेंद्रिय. तशा तरी पंचमहाभूत आणि त्याच्यानंतर मग पंचमहाभूतातून निष्पन्न झालेली इंद्रिय. पण इंद्रिय स्वतःहून आपल्याला परसेप्शनचा अनुभव देऊ शकत नाही. पाहणं, ऐकणं, वाज घेणं, त्याच्याबरोबर मनाचं सहकार्य आवश्यक आहे. हे लिंक आहे. ते पहिल्यांदा आपल्याच्यात असलेली उत्पादक शक्ती असल्यानंतर त्याच्यामध्ये असलेली मध्यामध्ये असलेला आत्मविश्वास की हे संपूर्ण सृष्टी मी निर्माण करू शकणार आहे, आणि त्याला जोड दिली पंचमहाभूताची. आणि पंचमहाभूताची प्रतिनिधी ती त्याच्या तन्मात्रा आहेत असे आपले इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, आणि त्या सगळ्याचा खेळ चालत असतो मनावर. हा सगळा खेळ मांडीला त्या सगळा म्हणजे मायेने मन. हा आणि अन्नम. आता मन जर आपल्याला टिकून, हे एकमेकाचा संबंध आहे. यथा अन्नम तथा मन. तसं अन्न खाल्लं तसं आपलं मन होतं. कारण आपल्याला माहिती आहे की अन्न मनाचं पोषण होतं अन्नामुळं. तुम्ही 10 दिवस 12 दिवस उपवास करा, तुमची विचाराची शक्ती कमी होत जाते. 21 दिवस झालं नाही तर हे शरीर सुटतं. म्हणून हे अन्न निर्माण केलं. कारण या मनाला पोषण करायचं अन्नाचा सूक्ष्म भाग मन होत असतो. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा नको असलेला भाग आपलं शरीर उत्सर्जन करत असतं, विसर्जन करतं. दुसरा थोडासा स्थूल भाग आहे, त्याचा आपल्याच्यात हे शरीराचं जे आहे बोन, मॅरो किंवा मॅटर किंवा ते तयार होते, मज्जा, रक्त. आणि त्यापेक्षा अत्यंत सूक्ष्म भाग त्याचा होत असतं मन, म्हणजे विचार. म्हणून त्या विचाराला पोषण करण्यासाठी अन्न म्हणजे आता बाहेरचं अन्न म्हणजे नुसतं हेच नाही घ्यायचं. डोळ्याचं अन्न म्हणजे पाहणं, कानाचं अन्न म्हणजे ऐकणं, ऑब्जेक्ट्स. आणि तुम्हाला जर संदर्भ माहीत असेल तर आधी देखील प्राण आणि रईचा संबंध असेल. प्राण हा आत्ता म्हणजे खाणार आहे, आणि हे रई म्हणजे त्याचं असलेलं तर अन्न म्हणजे बाहेरचं असलेले फीड आहे. तर त्या मनाला फीड करण्याच्या दृष्टीने किंवा त्याला राहण्याच्या दृष्टीने अन्नाची निर्मिती केली. अन्नात वीर्य. आणि अन्नाचं सेवन केल्यानंतर आपल्याच्या उत्पादक शक्ती निर्माण होते, वीर्य रजरित होतं ते वीर्य. आता ती काय मनापर्यंत आहे. मनामध्ये असलेले नुसते मनाची देखील शक्ती आहे. तर ती मनाची शक्ती जर आपण कंट्रोल केली नाही तर ती वाचत नाही. म्हणून त्यासाठी तपाहा. म्हणजे काय झालं की पहिल्यांदा श्रद्धा, नंतर पंचमहाभूत, त्याच्यापासून 5 आणि 5 10 इंद्रिय, त्यानंतर त्याला अनुभव घेण्यासाठी सहाय्यक देणारं मन, आणि मनाला पोषण करण्यासाठी अन्न. सगळी व्यवस्था केली त्यांनी. अन्न आणि अन्नापासून होत असतं वीर्य, म्हणजे शक्ती निर्माण करण्याची शक्ती. वीर्य तपा. तपा म्हणजे एकाग्रम परमम तपा, एकाग्रतेची शक्ती. आणि तपश्चर्यामध्ये 2 भाग असतात की आपली देहाची मनाची शक्ती वाचवायची, आणि वाचलेली शक्ती परत चिंतनात, परमात्मा चिंतनात लावायची. तपा. कारण हे सगळं बरोबर असेल तरच आपण जरा शांततेने विचार करू शकतो. तपश्चर्याची शक्ती. आता तपश्चर्याची शक्ती आहे, मनामध्ये संकल्प शक्ती आहे. पण सर्वसाधारणपणे मन आपलं कुठेतरी भरकटत असतं काहीतरी. उगम स्थानाकडे जायचे असते, भाषेकडे जाणं त्याला सोपं असतं. आणि म्हणून त्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टीने मंत्रशक्ती निर्माण केली. मंत्र हा मंत्राचा अर्थ आहे मननात त्रायती ती मंत्र. त्याचं मनन केलं असताना आपल्याला संरक्षण करतं आपल्या मनाचं. म्हणजे मंत्रामध्ये खूप शक्ती आहे. एखादा पक्का मंत्र तुम्ही श्रद्धेने घ्या, काही होऊ शकतं त्याचं. म्हणजे मनाला आवर घालण्यासाठी, मनाला कंट्रोल ठेवण्यासाठी मंत्रशक्ती निर्माण केली. मग ऋग्वेदातले मंत्र असो की यजुर्वेदातले कुठले. आता मंत्रशक्ती आहे, ठीक आहे, आपल्याच्यात तपश्चर्या आहे, मनाला संयम केला आहे. पण ते संयमित केलेलं मन प्लॅन असताना कुठेतरी आपल्याला प्रगट करावं लागतं, आणि ते प्रगट करण्यासाठी त्याचं कर्म. बाकीच्या याच्यातून अग्निहोत्रादी म्हटलं आहे, पण या ठिकाणी बाकीचं देखील कर्म आलं की कर्म करण्यासाठी माइंड इज द डुअर. गुरुदेव म्हणाले की बॉडी इज ओनली द टूल. हे शरीर फक्त एक हत्यार असल्यासारखं एक इन्स्ट्रुमेंट, पण खरं काम करणारं आपल्यातलं काय आहे, मन आहे. म्हणून त्या मनाला कार्यान्वित करण्यासाठी, प्रकट करण्यासाठी त्याचं कर्म, काही प्रवृत्त्यात्मक, काही निवृत्त्यात्मक, हे करायचं हे करायचं. आणि कर्म केलं तर कर्माचं फळ ज्या ठिकाणी अनुभवाला मिळतं त्यानंतर लोकम.
लोका म्हणजे अनुभवाचं क्षेत्र. जसं हे मनुष्य लोक आहे, कर्मानुबंधिनी मनुष्य लोकी म्हणून 15 विद्या शब्द वापरतात. कर्मानुसार आपल्याला मनुष्य लोक प्राप्त झाला. आणि त्याच्यातून आता जसं समजा खूपच पाप केलं असेल तर त्याला नरक लोक त्याला होईल, चांगलं पुण्य कर्म केलं तर स्वर्ग लोक. हे कशासाठी? ह्या मनाच्या अवस्था आहे. पुढे तो कर्माच्या अनुसार त्यांनी लोक निर्माण केले. लोक म्हणजे रेल्म ऑफ एक्सपिरियन्स, अनुभवाचं क्षेत्र. लोक्यंते कर्मफलानी ती लोक. आपल्याच्यात भुव स्वाहा महा जना तपहा सत्य लोक आपल्याला. हे कशाचे आहे? मनाच्या वेगवेगळ्या उंच उंच अशा अवस्था लोक हा लोकेश नाम. आणि मग त्या जर एखादं अनुभवाचं क्षेत्र असेल तर त्या प्रत्येकाला नाव दिलं. याला भू लोका, भुवा, स्वहा, महा, जनः, तपहा, सत्य. कधी कधी पितर लोक म्हटलं आहे, कधी कधी देवलोक म्हटलं आहे, कधी गंधर्व लोक म्हटलं आहे. त्यात तैत्तिरीय उपनिषद देणार आहे. एकाचं सुख 100% पुढे पुढे. अशा तऱ्हेने हे 16 घटक त्याच्यापासून निर्माण झाले. हे काय सांगण्याचा मुख्य उद्देश आहे? या 16 घटकाशी आपण तादात्म्य राहून इथे आपलं जीवन संपण्याच्या ऐवजी ज्याच्यापासून हे 16 कला आहे कोणाच्या त्याच्याकडे जायची. बघा, कपड्यापेक्षा कपडा घालणारे जास्त महत्त्वाचं असतो. एखादा पोलीस मॅन देखील त्याला तो DIG किंवा DSP खूप काम देतो. 12-1 वाजतापर्यंत काम करतो. आणि परत जेवायची वेळ झाली असते तर काही वेळ अर्जदारे माझा धोब्या काढून घेऊन ये. आधी त्या कपड्यास येत असताना त्या पुरुषाला त्यांनी नमस्कार केला. समजा त्याचा टांगलेला असेल तिथे मोठा ऑफिसर जरी असेल, आपल्या पोलिसचा जरी सबऑर्डिनेट असेल, तर तो काय म्हणतो की काय, थोडक्यात सांगायचं म्हणजे हा त्याचा कपडा आहे. सगळा खेळ करायचं असतं. खेळ मांडीला वाळवंटी काय ना तिथे वैष्णव भाई रे, हे सगळं त्याचं प्रतिकात्मक आहे सगळं. तर हे सगळं निर्माण करून ह्या सांगताना काय सांगायचं आहे, स्वतः तो निष्कल आहे, इंडिव्हिज्युअल आहे, डिव्हिजन नाही त्यात. कारण परमात्म्यामध्ये सांगा बरं, आकाशामध्ये काही डिव्हिजन आहे का? आकाश एकसारखंच आहे. पण आपण त्या घटाच्या माध्यमातून पाहिलं म्हणतो घटाकाश. एखादं 4 भिंतीचा जर आश्रम केला मोठं असेल तर मठाकाश, पण आकाश एकच असतं. वारा ब्रह्मांडातला एकच आहे, पण आपण म्हणतो एअर इंडिया, एअर जपान, एअर मॉरिशस, खरं एकच आहे. तर तसं आपल्याला ही भाषा समजते म्हणून ऋषी सांगत आहे. असे 16 कला घेऊन हा उद्भवला आपल्या पिंडात. तसा ब्रह्मांडाचा पुरुष येतो. त्यात 16 घटक त्यात आता पूर्ण सांगून झाल्यानंतर त्या इथून जर मुक्त होईल तेव्हाच तो आपल्या पुरुषापर्यंत येईल. साक्षात्कार कशाचा करायचा आहे? पुरुषाचा. साक्षात्कार आपल्याला विजेचा करायचा असेल तर आपल्याला मागे जावं लागेल. बल्ब नव्हे, फिलामेंट नव्हे, वायर नव्हे, आत्ता जरायला ते. असं हा साधक परत आपल्या उगमस्थानाकडे सोर्सकडे कसा जातो खूपच छान रूपक देऊन याचं निर्देशन केलं आहे. याचा मेडिटेशन करणारा, ध्यान करणारा आपण आरोप कुठून सांगतात विचार करतो. आणि हा विचार तुम्हाला पुरुष सूक्तात छान आला आहे. त्या पुरुषापासून सगळं निर्माण झालं. आणि त्या निर्माण झाल्यानंतर म्हणतात की त्यात काही सात्विक वासना असलेले ऋषी होते, देव होते, ब्रह्मदेवाचे सगळे होते. ते जेव्हा प्रगटले ब्रह्मस्वरूपापासून तेव्हा विचार करायला लागले की अजून सृष्टी उत्पन्न व्हायची होती, पण त्यानं विचार की आपण आलो कुठून. आणि मग त्याने विचार केला. त्याचे सगळे सांगितलं वर्णन. त्याच्यापासून मग ऋग्वेदाच्या ऋच्या, ऋग्वेद जीवत्य झाले. त्याच्यात गाव हो जद्बिरे तस्मात जाता अजावया वगैरे सुरू केलं. पण हे जन्माला आलंही महत्वाचं नसून ज्याच्यापासून जन्माला आलं हे ते विचार करू शकले की ज्याचं अंतःकरण सात्विक होतं. बाकीचं ते यानंतर मग ते सगळे घटना कशी झाली ते सांगितलं. तर तसंच आता या ठिकाणी जो साधक हे सगळा सारासार विचार करून आपलं जर पूर्ण स्वरूप आहे ते जर जाणायचं असेल तर तो कलेपासून निष्कल वस्तूकडे गेला पाहिजे, उपाधीपासून निरुपाधिक स्वरूपाकडे गेला पाहिजे. तर तो कसा जातो? त्यासाठी मेडिटेशन, ध्यान हाच उपाय. तो कसा? त्या राहिलेला आपण घेऊन त्याचं समाप्ती करू. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वागुंसस्तनूभिः, व्यशेम देवहितं यदायुः.
स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।